कसं झालं त्या वड्या? सो हाय हॅलो गुड मॉर्निंग, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. सकाळी सकाळी नाश्ता करून घेतला आणि मग लगेच स्वयंपाक करून घेतला. डबे पोहोचून आले. त्यानंतर दुपारचं जेवण करून घेतलं आणि मग राहिलेलं सगळं शिल्लक काम करून घेतलं. आज मला देवपूजा पण करायची होती, ती करून घेतली. त्यानंतर शांत असं बसून मी माझं फेवरेट गाणं ऐकलं. तर माझं आजचं फेवरेट गाणं होतं स्वामी शक्ती. त्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक करायला घेतला. मी आज बनवली होती साबुदाण्याची खीर आणि इकडे बनवत होते मी आळू वड्या. मी बेसन घेतलं, त्यामध्ये मीठ टाकलं, हळद टाकली, थोडीशी तीळ टाकली आणि मग मिक्स करून घेतलं आणि वाटलेलं वाटण टाकलं. वाटणामध्ये मी घेतल्या होत्या हिरव्या मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर. ते सगळं चांगलं बारीक वाटून घेतलं. त्यानंतर थोडासा ओवा टाकला. सगळं एकजीव करून घेतलं, चांगलं असं पेस्ट करून घेतली आणि लगेच मग आळूच्या पानावरती पेस्ट लावून दिली. रोल करून घेतला आणि उकडायला ठेवून दिला. 20-25 मिनटं चांगलं असं उकडून घेतलं होतं. नंतर उकडलेला वडा काढून घेतला आणि गोल आकारामध्ये कट करून घेतल्या. त्यानंतर मग तेल टाकलं, मोहरी टाकली, जिरे टाकले, तीळ टाकली आणि छान असं शॅलो फ्राय करून घेतलं. चांगल्या लाल लाल झाल्यानंतर मग काढून घेतल्या आणि जेवण करून घेतलं. असा होता माझा आजचा दिवस. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.